हॅलो स्टुडंट, आज आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल या रिएक्शन पाहणार आहोत. देर आर डिफरंट मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स. फर्स्ट मेथड फ्रॉम क्लोरोबेन्झीन डाउ प्रोसेस. Methods of preparation of phenol from chlorobenzene. Second method from cumene. Third from benzene sulfonic acid, and fourth from aniline. There are four methods of preparation of phenol. First method, methods of preparation of phenol from chlorobenzene. There are two methods of preparation of phenol from chlorobenzene. In this topic, only one method is given, Dow process or Dow process. Chlorobenzene is fused with excess sodium hydroxide at high temperature and pressure, nearly about 623 Kelvin temperature and 150 atmosphere, followed by treatment with dilute HCl to give phenol. Methods of preparation of phenol from chlorobenzene. When chlorobenzene which on reacts with excess of sodium hydroxide at 613 Kelvin or 150 to 300 atmosphere to give sodium phenoxide, and this sodium phenoxide which on reacts with dilute HCl or mixture of H2 and CO2 to give phenol. This is the methods of preparation of phenol from chlorobenzene. Then second method, methods of preparation of phenol from cumene. क्युमिनलाच आपण आयसोप्रोपिल बेन्झीन असे म्हणतो. आयसोप्रोपिल बेन्झीन. Cumene which on reacts with air or water, or oxygen in presence of cobalt naphthenate at 423 Kelvin in alkaline medium to give cumene hydroperoxide. This cumene hydroperoxide which on decomposes with dilute acid like HCl or H2SO4 to give phenol, and minor product acetone. आता या रिॲक्शन मध्ये क्युमिनचं ऑक्सिडेशन केलं किंवा एअर बरोबर जर रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थेनेट अँड ॲट 423 केल्विन टेम्परेचर, तर त्या ठिकाणी क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड तयार होतं. आता यामध्ये पहा, इथं हा जो कार्बन ॲटम आहे याला COOH, C बॉन्ड O बॉन्ड H अशा पद्धतीनं लिंक झालेला आहे. आणि जर समजा तो जर डायरेक्ट लिंक दाखवला तर त्या ठिकाणी COOH म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी यामध्ये चुकते, त्यामुळे दाखवताना C बॉन्ड O बॉन्ड OH अशा पद्धतीने दाखवायचं आहे. ठीक आहे, त्याला आपण क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड म्हणतो. आणि क्युमिन हायड्रोपेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन केलं की त्या ठिकाणी फिनॉल हा प्रोडक्ट मिळतो. देन नेक्स्ट मेथड फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, आता हे ॲसिड आहे म्हणजे त्याला न्यूट्रलाइज करायचं. म्हटलं की ॲसिडला न्यूट्रलाइज हे अल्कली करत असते, म्हणजे बेस सोल्युशन करतं. म्हणून बेन्झीन सल्फोनिक ॲसिड विच ऑन न्यूट्रलायझेशन बाय NaOH हे अल्कले NaOH टू गिव्स सोडियम बेन्झीन सल्फोनेट. याला आपण सोडियम बेन्झीन सल्फोनेट म्हणतो. सोडियम बेन्झीन सल्फोनेट विच ऑन फ्युजन विथ सॉलिड NaOH at 573 Kelvin temperature to give sodium phenoxide. याला आपण सोडियम फिनॉक्साइड म्हणतो. and sodium phenoxide which on reacts with dilute acid
to gives phenol. Methods of preparation of phenol from benzene sulfonic acid. या रिॲक्शनमध्ये बेन्झीन सल्फोनिक ॲसिड हे ॲसिड आहे, हे न्यूट्रलाइज केलं जातं. न्यूट्रलाइज करायचं म्हणलं की त्याची बेस बरोबर रिॲक्शन केली जाते, म्हणजेच अल्कली बरोबर. ते आता अल्कली NaOH KOH आपण या ठिकाणी NaOH घेतलेलं आहे. NaOH बरोबर रिॲक्शन करून हे न्यूट्रलाइज करून त्या ठिकाणी सोडियम बेन्झीन सल्फोनेट तयार होते. आणि सोडियम बेन्झीन सल्फोनेट याचं सॉलिड फ्युजन केलं सॉलिड सोडियम हायड्रॉक्साईड ॲट 523 केल्विन टेम्परेचरला, तर त्या ठिकाणी सोडियम फिनॉक्साईड तयार होते. आणि सोडियम फिनॉक्साईडचं डिकम्पोजिशन केलं किंवा त्याची रिॲक्शन केली डायल्यूट HCl किंवा H2SO4, तर त्या ठिकाणी आपल्याला फिनॉल हा प्रॉडक्ट मिळतो. दिस इज नथिंग बट द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. देन नेक्स्ट मेथड, methods of preparation of phenol from aniline. Aniline is treated with nitrous acid HNO2, याला आपण नायट्रस ॲसिड म्हणतो. आता हे नायट्रस ॲसिड हाऊ विल यू प्रिपेअर नायट्रस ॲसिड? सोडियम नायट्राइड NaNO2 अँड HCl याच्यापासून HNO2 तयार होतो. HNO2 प्लस NaCl. Sodium nitrous acid, sodium nitrite plus HCl to give nitrous acid, which on reacts at low temperature to gives benzene diazonium chloride. And this benzene diazonium chloride which on hydrolysis to gives phenol. This is methods of preparation of phenol from aniline. ॲनिलिनची रिॲक्शन नायट्रस ॲसिड बरोबर केली ॲट लो टेम्परेचर, तर त्या ठिकाणी बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार होते. आणि ह्या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रिॲक्शन वॉटर बरोबर जर केली तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग फिनॉल फॉर्म होते आणि नायट्रोजन गॅस हा इव्हॉल्व होते. दिस इज नथिंग बट दी मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम